लोकसभेचं बिलगुल वाजलेलं आहे। लोकसभेच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी हिंगोलीतल्या लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र असं असताना तारखा जाहीर झाल्या तरी अजून जागेसाठी जे आहे ते रस्सीखेच सुरू आहे। तिकडे महाविकास आघाडीकडे हे रस्सीखेच सुरू आहे, तर महायुतीमध्ये हे रस्सीखेच तिकडे सुरू आहे। आपण जर एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये अनेक नावं समोर येत असताना आता एक रुपाली पाटील यांचंही नाव समोर आलेलं आहे। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी रुपाली पाटील आहेत। काय सांगाल ताई, अचानक नाव समोर आलेलं आहे? अचानक नाही आलेलं। माझ्या जवळजवळ 3 पिढ्या राजकारणात आहे। मी 15 वर्षापासून राजकारणात काम करते। मी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती होते, PDC बँकेची 2 वेळेला संचालक होते, सिनेट मेंबर होते। मी 15 वर्ष जनतेत काम केलेलं आहे आणि जनतेचाच आवाज आहे की ताई तुम्ही लोकसभेसाठी उमेदवारी मागा। मात्र कुठेतरी नागेश पाटील आष्टीकर असतील, तिकडे महाविकास आघाडी म्हटले जयप्रकाश दांडेगावकर असतील, ह्यांचं नाव अगोदर चर्चेमध्ये होतं, मात्र अचानक कुठेतरी तुमच्या नावाला आता एक समोर येते। नाही, सगळ्यांना संविधानामध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जरी मागितली तरी ते माझे बंधूच आहेत। मला वाटतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उमेदवारी दिली नाही आणि विशेष म्हणजे महिलांना तर नाहीच आहे। त्याच्यामुळे एक महिला म्हणून मी उमेदवारी मागते। काय मुद्दे घेऊन तुम्ही उमेदवारी मागताय? काय विकास करायचा आहे हिंगोलीचा? एक सिंचनाचा खूप मोठा प्रश्न हिंगोली जिल्ह्यात आहे। बऱ्याच वर्षापासून इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी ह्या धरणाखाली गेलेल्या आहेत, पण त्यांना त्याचा काहीच लाभ मिळाला नाही। पहिला माझा शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न राहील। दुसरा, इथला तरुण वर्ग जो बेरोजगार आहे त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय आणण्याचं काम मला करायचं आहे। आणि महिलांसाठी विशेष करून इथल्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या बचत गटाच्या अंतर्गत त्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत, पण त्या छोट्या व्यवसायाचं एक मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर करताना त्यांना प्रशिक्षण, त्यांना एक मार्केट, ह्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे। असं बोललं जाते राहुल पाटील किंवा मग ओमराजे निंबाळकर असतील, हे तुमचे भाऊ आहेत, भाऊ बहिणीसाठी काही ठाकरेंना साकडं घालतात? नक्कीच, कारण एक ओवाळणी असते बहीण भावासाठी करतात। मला वाटतं की माझे दोन्ही भाऊ माझ्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि जसे राहुल पाटलांचे तर आमच्या जिल्ह्याच्या बाजूलाच परभणी जिल्हा एक असल्यामुळे त्यांचे जे कॉलेजेस आहेत तिथले आमच्या इकडचे विद्यार्थी तिथं आहेत, इथले शिक्षक तिथे आहेत, त्यांचा नक्कीच फायदा मला होईल। एका ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये वाद झाला होता। त्या बैठक सुरू असताना स्थानिकचा उमेदवार द्या आणि त्यानंतर कुठेतरी तुम्ही चर्चेत आल्यात। नाही, स्थानिकचा कारण आतापर्यंत जे उमेदवार दिले ते नांदेडचे दिलेले आहेत आणि नांदेडच्या लोकांना हिंगोलीचे प्रश्न कधीच सोडवता नाही आलेले, म्हणून स्थानिकच्या लोकांनी स्थानिकचाच उमेदवार द्यावा अशी मागणी केलेली आहे। उद्या उद्धव ठाकरे हिंगोलीमध्ये येतात, काही घोषणा करतील तुमच्या नावाची अशी आशा आहे का तुम्हाला? आमच्या घोषणापेक्षा आमचा उद्धव साहेबांवर विश्वास आहे आणि ते महिला म्हणूनच मला उमेदवारी देतील एवढी मी खात्री बाळगते। निश्चितच शेवटच्या रुपालीताई पाटील, आम्हाला उद्धव साहेबांवरती विश्वास आहे आणि महिला म्हणून ते उमेदवारी, हिंगोली लोकसभेची उमेदवारी मला देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आता पत्ता कुणाचा कट होतो आणि लॅटरी कुणाची लागते एवढंच बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।